ते पुन्हा येणार हे आता सिद्धच झालंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महायुतीच्या नेत्यांचा एकमुखानं हा निर्णय झालाय। अखेर 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली असून आता ठिकाणही समोर आलेलं आहे। आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची बातमी आहे। जर 48 तासामध्ये महाविकास आघाडीने आपलं सरकार स्थापन केलं नाही तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू शकते। शिंदे गटाचा सत्तेतला दावा तर संपला। सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरत नाहीये। आज असं कळतंय की मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा 5 डिसेंबरला होईल की जर 5 डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनीही आता राजीनामा दिलेला आहे। मग हे राज्य 5 तारखेपर्यंत कोणाच्या भरोशावर चालणार आहे? या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, नाव ठरलं, ठिकाण ठरलं, आता मुहूर्त सुद्धा पक्का मानायचा का? नक्कीच लागवी, आता मुहूर्त देखील पक्का मानायचा असंच म्हणावं लागेल। कारण राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याबाबत गेल्या 4-5 दिवसापासून आपण संपूर्ण राज्यभर चर्चा पाहिली। मात्र काल झालेल्या बैठकीनंतर, काल जी दिल्लीत बैठक झाली त्यानंतर जवळपास देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील हे निश्चित झालेलं आहे। त्यानंतर नेमकं किती तारखेला होणार याबाबतची अस्पष्टता होती, मात्र आता तेही स्पष्ट होताना दिसतंय की 5 तारखेला शपथविधी होणार आणि कुठे होणार याबाबतची जी अनिश्चितता होती ती देखील स्पष्ट होताना दिसते। मुंबईतील आझाद मैदान हे जे मैदान आहे या इथे होणाऱ्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडू शकतो अशा प्रकारची तयारी देखील आता करण्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। म्हणून जे 3 प्रश्न तुम्ही उपस्थित केले होते की कोण, कुठे आणि कधी, तर नाव ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस। कुठे तर ते आझाद मैदानला आणि 5 तारखेला तो शपथविधी पार पडणार आहे असं आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। लागली अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।